डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चीनच्या समुद्रातील वादळी परिस्थितीचा काही अंश बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी आलेला आहे. अजूनही मध्य प्रदेश, राजस्थानच्या काही भागात पावसाचं वातावरण आहे. याचाही परिणाम थोडा उत्तर महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. यापुढे होणारा पाऊस हा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार असणार आहे. आज आपण सप्टेंबरच्या 1 तारखेचा अंदाज देतो आहोत. याचाच अर्थ आता यापुढील पावसाचं वातावरण हे वादळी मेघगर्जनेसह असणार आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. विजा पडण्याची शक्यता जास्त असणार आहे. GFS मॉडेलचा आपण जर अंदाज बघितला तर आज मराठवाड्याचा उत्तर भाग आणि विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. हेच वातावरण विदर्भ आणि कोकण, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात 2 तारखेलाही असणार आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र 3 तारखेला मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं सरकणार आहे. दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे. साधारण 4 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये तीव्र पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा अंदाज अजूनही GFS मॉडेलने कायम ठेवला आहे. या पावसाची तीव्रता अरबी समुद्रातून मिळणाऱ्या बाष्पामुळे अधिक तीव्र होऊ शकते उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून गुजरातच्या काही भागात. त्यामुळे साधारणपणे हे वातावरण 5 तारखेला असणार आहे. 6 तारखेलाही या भागात काही ठिकाणी तीव्रता कायम असणार आहे. यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावचा पश्चिमी भाग. महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं दक्षिण कोकणात 7 तारखेला असेल. तीच परिस्थिती 8 तारखेला आहे. 9-10ला महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे. आपण धावत्या स्वरूपामध्ये 1 तारखेपासून पुढचा न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा SMWF मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. हा धावत्या स्वरूपातला अंदाज आहे. विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन महाराष्ट्रावर येणं ही एक सप्टेंबर महिन्याचं वैशिष्ट्य असतं आणि अशाच पद्धतीने जर कमी दाब तयार झाले तर यापुढे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी सुरुवातीला पावसाचं प्रमाण अधिक राहतं. नंतर हे प्रमाण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरकतं आणि याचा परिणाम कोकणाच्या बऱ्याच भागात शेवटी होत असतो. कारण हे कमी दाब जेव्हा महाराष्ट्रात सरकतात तेव्हा अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रात तयार होतो. त्यामुळे सप्टेंबर महिना तसा महाराष्ट्रात पावसाळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि पाऊस महाराष्ट्रात होणार आहे. 15 तारखेपर्यंत अंदाज आपला पोहोचला आहे. या अंदाजामध्ये कोकण आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा पावसात जोर राहण्याची शक्यता कायम आहे. SMWF मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. विदर्भ, मराठवाड्यात आजही पाऊस राहणार आहे. कोकणात पाऊस राहणार आहे. 2 तारखेला पूर्व मराठवाडा आणि विदर्भ, संपूर्ण दक्षिण कोकण पावसाची परिस्थिती असणार आहे. आपण बघतो की पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा किंवा संपूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण 3 तारखेला वाढेल. 4 तारखेला मराठवाड्याचा उत्तर भाग, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण या भागात पावसाची परिस्थिती वाढणार आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस या ठिकाणी होईल. 5 तारखेला तीव्र पावसाळी परिस्थिती उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात, उत्तर कोकणात, नाशिक जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमी भागात निर्माण होऊ शकते. 6 तारखेला हे प्रमाण कमी होईल आणि एकूणच महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाणही कमी होईल. पूर्व विदर्भ आणि कोकण थोडं हलकं वातावरण राहील. बाकी महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे 7 तारखेला. 8 तारखेला विशेष वातावरण असणार नाही. 9 तारखेला विशेष वातावरण नाही. 10 तारखेला नव्याने वातावरण तयार होण्याची शक्यता आहे, परंतु केवळ दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात हा प्रभाव असणार आहे. 11 तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण
विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागातून सुरू होईल महाराष्ट्रामध्ये. 12 तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पाऊस असणार आहे. मराठवाड्यात या पावसाचा जोर असेल. उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागातही पावसाचा जोर असणार आहे. पश्चिम विदर्भातही पावसाचा जोर राहील. 12 तारखेला याच भागात पावसाचा जोर असणार आहे. 13 तारखेला महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्रात, दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 14 तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. 15 तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वदूर खूप पाऊस असणार आहे. म्हणजे 12 तारखेला सुरू झालेला पाऊस साधारण 15 तारखेपर्यंत तुफान बरसणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि या पावसाचं वैशिष्ट्य आपण बघतो भारताच्या बहुतांश भागात हा आहे. परंतु आपल्याला एक या ठिकाणी नोंद घ्यावी लागेल आणि ती म्हणजे राजस्थानच्या काही भागातला पाऊस 15 तारखेपासूनच कमी होतो आहे. त्यामुळे आपल्याला या वातावरणावर भविष्यामध्ये लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण मान्सूनची माघार इथूनच सुरू होते. आपण 15 तारखेपर्यंत जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण सर्वदूर पावसाचा जोरदार अंदाज तयार होतो आहे. त्यामुळे पंधरवाडा जो आहे पहिला पूर्वार्धाचा सप्टेंबरचा तोही चांगल्या पावसासाठी प्रसिद्ध राहणार आहे. आजही महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, अहिल्यानगर पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली परिसरामध्ये, वाशिम, हिंगोलीमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होतील. 2 तारखेला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये, सोलापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे. मराठवाड्यातही स्थानिक वातावरण राहील. 3 तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात देखील पावसात जोर असणार आहे. एक कमी दाबाचं हलकं क्षेत्र असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक परिसरात पावसाचं प्रमाण 4 तारखेला वाढेल. 5 तारखेला देखील नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात, पालघरमध्ये आणि मुंबईमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 6 तारखेला हे वातावरण कमी झालं तरी पूर्व विदर्भात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. 7 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता राहील. 8 तारखेला विशाखापट्टणमजवळ असलेल्या चक्राकार स्थितीमुळे विदर्भात पावसाची शक्यता आहे. पूर्व मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण म्हणजे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता 9 तारखेलाही आहे. मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग, पूर्व विदर्भ पावसात जोर वाढायला सुरुवात होईल 10 तारखेला.